आता आपण शब्द नको आहेत मला वाटतं. आपण इथे जमलेलो आहोत कमलाकरच्या बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी. ओके, कारण की त्याची इच्छा होती की आपण भेटावं. तर प्रत्येकांना काहीतरी 2 शब्द बोलायचे आहे. तर मला वाटतं सुरुवात आपण पारसे साहेबांकडून करूया, कारण की त्यांना 2 शब्द बोलायचं. तर पहिला मान पारसे त्यांचा. साहेब, मान तुमचा. आपला वर्गमित्र कमलाकरची इच्छा होती. तो जेव्हा जिवंत होता त्यावेळेला त्याने संदीपला सांगितलं होतं की मला सगळ्या मित्रांना या हॉटेलमध्ये पार्टी द्यायचं. या हॉटेलचं नाव आहे शेल्टर. त्याची ती इच्छा, शेवटची इच्छा समजून आज संदीपने आम्हा सगळ्यांना इथे येण्याचं आमंत्रण पाठवलं आणि आम्ही त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने आज इथे जमलेलो आहोत. तर मी संदीपचा आभारी आहे की त्याने एका मित्राने कधी काळी नकळत त्याला जे सांगितलं होतं तो गेल्यानंतर सुद्धा आज कमीत कमी 1 वर्षानंतर ती गोष्ट त्याच्या मनात होती, ती त्याने मनात साठवून ठेवली. आणि कमलाकर गेला तरी सुद्धा कमलाकरच्या आठवणी आज त्याने पुन्हा या हॉटेलमध्ये आणून कमलाकरची शेवटची इच्छा पूर्ण करून त्याच्या सगळ्या आठवणी ताज्या केल्या. त्याबद्दल मी संदीप आणि तुम्हा सगळ्यांचा खूप आभारी आहे. आम्ही त्याला मॉडेल कॉलेजमध्येच म्हणायचो. मॉडेल कॉलेजमध्ये आला कॅन्टोन आलेला आम्ही त्याला मॉडेल कॉलेज म्हणायचो. त्याला बघितलं मला चिंतामण गुंड्याभाऊची आठवण यायची. खूप कलाकार होता गुंड्याभाऊ. ते चित्रकला खूप सुंदर होती. मध्ये तो बरेच दिवस कॉन्टॅक्टमध्ये नव्हता. संदीपने ग्रुप केल्यापासून तो कॉन्टॅक्टमध्ये होता. गेट टुगेदरला यायचा. आमच्या पहिल्या खोपोलीच्या तिकीट त्याने गार्डनमध्ये घातलेलं. बसच्या समोर उभं राहून नारळ पण त्याने वाढवले तेव्हा असं ते वाटलं नव्हतं की आपल्याला असं कोण अचानक जाईल. मला वाटलं हा 70-75 वर्ष आम्ही राहावं एकत्र. पण त्याचं असं अचानक जाणं ते मनाला खूप वेदना अजूनही देते. अजून त्याची आठवण येते. संदीपने त्याचा जो वाढदिवस स्थायीचा होता तो मनावर घेतला आणि तो आज आम्ही साजरा करतो इथे. तो कुठेही असेल त्याच्या आत्मेला सध्या केला. कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. कमलाकर गोसावीला गावपूर्ण शब्द. असून दे, आपलंच आहे. असू दे आणि असून द्या. सेलिब्रेशन करणाऱ्याला सगळे मित्र असावे. हा, किंवा आता आपल्या ह्याच्याबद्दल बोलायचं कमलाकर गोसावी. ते सांगतो कमलाकर विषयी म्हणजे असं सेलिब्रेशन करणारे मित्र असावेत आपल्याबरोबर. ओके, अशी त्याची इच्छा होती. असं बरोबर म्हणायचंय. त्यानं बघेल त्याच्या अचानक मला तर त्याची जी इच्छा होती की त्याला त्या बर्थडेच्या पार्टी द्यायची ती इच्छा आम्ही अगदी पूर्ण केली. आम्ही म्हणजे खास करून संदीपने जे इच्छा मनावर घेऊन पूर्ण केली. त्या भावपूर्ण नमस्कार. टँक रोड मधनं आम्ही शाळेमधनं सह्याद्रीमध्ये आलो. त्यावेळेला ओळखीचे असे बरेच कोण नव्हतं. ते आम्ही जे 5-6 जण होतो. नितीन माधवी, उल्हास तळे असे. आणि कमलाकर गोसावीवर माझं जे त्याच्याशी कनेक्शन झालं, एक सुस्वभावी, सगळ्यांशी मिळतं जुळतं घेणार, हसत खेळत राहणार, सगळ्यांची मस्करी करणार असा आमचा मित्र. अचानक गेल्या वर्षी जेव्हा हे कळलं त्यावेळेला पहिल्यांदा अशी जाणीव झाली की आमच्या पिढीतलं, आमच्या लेवलचं, आमच्या ग्रुपमधलं, आमच्या बरोबरचं कोणतरी सोडून गेलं. तर त्याची आठवण म्हणून आज आम्ही ते भेटलो आहोत. ऍक्च्युली हे सेलिब्रेशन नाही, ही त्याची स्वतःची त्याची स्वतःची इच्छा होती की आपण सगळे एकत्र माझ्या बर्थडेला भेटूया. हे खूप होतं आणि आज त्या गोष्टीसाठी आम्ही ते भेटलो आहोत. आणि
बाकी काय म्हणू मला शब्द नाही होत भावपूर्ण शब्द गोसावी त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. त्याची इच्छा होती शेवटची की आम्ही सगळे एकत्र यावं. त्यावेळेला त्यांनी सगळ्यांना फोन केला होता आज आणि संदीप सावंतमुळे आम्ही ते आलेलो आहोत. त्याची इच्छा पूर्ण व्हावी ही त्याची एकमेव इच्छा होती म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि गोसावी हा चित्रकलेमध्ये खूप चांगला होता कारण की चित्रकलेची जी एक्झाम असते ती मी आणि त्यांनी एकत्र दिलेली. त्याचे जे ब्रश स्ट्रोक होते, त्याची एक कलरची स्कीम होती, कलर मिसळण्याची जी कला होती ती अप्रतिम होती. आणि त्यांनी काढलेली जी चित्र आहेत आणि आमची जोशी सर वगैरे यांनी खूप प्रशंसा केली आणि त्यामुळे तो प्रसिद्धी त्यांनी घेतली शाळेमध्ये. आणि ह्याप्रमाणे तो दुसऱ्या शाळेमधून आलेला. पण जेव्हा ती बॅच जेव्हा आमच्या शाळेमध्ये आली त्याच्यामध्ये बरेच जण होते. गायकवाड होता, तो होता, मंगे साहेब होते, आमचे विलास टक्के होते, परत अजय निकम सारखे लोक होते, इतरही होते. त्यामुळे काय झालं, एक अचानक स्पर्धा निर्माण झाली आणि त्यामुळे आम्ही पहिला फक्त अभ्यास करत होतो. त्यानंतर आम्हाला कळलं की बाहेरही जग असतं. काही पुस्तक चांगले वाटायचे, काही चित्रकलेमध्ये चांगले होते, काही वक्तृत्व ह्याच्यामध्ये चांगले होते. त्यामुळे आमचं कॉम्पिटिशन जास्त टफ झालं आणि त्यामुळे आम्ही अजून प्रोग्रेस केलं. आणि ह्याप्रमाणे आम्ही अँड कमलाकर होता एवढा इझी माणूस होता नव्हता. तो खूप डिफिकल्ट माणूस होता. तो सगळ्यांना जवळ करायचा नाही, पण त्याच्यामध्ये काहीतरी होतं, त्याच्यामुळे सगळे त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायचे. ही गोष्ट सगळ्यांना आवडायची. आणि ही जी वेळ आहे ही आम्ही ह्या वेळेला आम्ही त्याला श्रद्धांजली देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. तर ही सोल रेस्ट इन पीस. गॉड ब्लेस. चल नमस्कार मित्र, आज आपण जमलेलो आहोत इथे आपले मित्र कमलाकर गोसावी याच्या वाढदिवसानिमित्त, स्वर्गवासी वाढदिवसानिमित्त. गेल्या वर्षी तो स्वर्गवासी झाला. ऑल ऑफ सडन आपल्यातून तो निघून गेला. म्हणजे आपण कल्पनाही केली नव्हती तरी ते घडलं. पण आज आपला ॲडमिन संदीप सावंत यांनी आज एक छान एक म्हणजे मला म्हणता येईल एक खूप चांगला उपक्रम त्यांनी साधलाय. आज चांगला निमित्त साधलाय. सगळ्यांना एकत्र भेटून एकत्र त्याचा वाढदिवस आज. बिलेटेड बर्थडे कमलाकर, बिलेटेड बर्थडे टू यू. तू अजूनही आमच्यामध्ये जिवंत आहेस. तुझ्या आठवणी आहेत आमच्याबरोबर. टँक रोडमध्ये माझ्याबरोबर होतात आणि अतिशय स्मितभाषी. म्हणजे एखादं वाक्य जरी बोलला ना, रागाने जरी बोलला तरी तो प्रेमाने बोलतो असं वाटायचं. एवढा तो स्मितभाषी होता. त्याची पर्सनॅलिटी वगैरे सगळं असं. मला ते टँक रोडचे दिवस आठवतात त्याच्याबरोबर घालून. त्यानंतर 10वी झाल्यानंतर आपण आपापल्या ठिकाणी बाहेर पडलो. त्यानंतर त्याच्याबरोबर भेटण्याचा योग नाही आला, पण एक दोनदा फोनवर बोलणं झालं की भेटू आपण वगैरे असं. पण हे मला गेल्या वर्षी समजलं की त्याने एक संदीप बरोबर एक बोलणं झालेलं की माझा वाढदिवसही आपण साजरा करूया असं. पण त्यापूर्वीच तो आपल्यातून निघून गेला. ऑल ऑफ सडन ही न्यूज बातमी ऐकली, एवढं असं काळजामध्ये असं धस करून झालं ना. अशा गोष्टीचा विचारही आपण केला नव्हता. आज आपल्यात नाही आहे तो, पण संदीपच्या कृपेने, संदीपच्या आणि आपल्या इतर मित्रांच्या आपण त्याची आठवणी जागृत केली आहे या ठिकाणी. त्याच्या आठवणींना आपण उजाळा दिला इथे. आणि काय बोलू, वी मिस यू कमलाकर, वी मिस यू, रिअली मिस यू. तू आज हवा होतास. थँक्यू. नमस्कार मित्रांनो,
आज आपण इकडे सगळे कमलाकरला त्याचं जे कमिटमेंट होतं की माझ्या मित्राबरोबर मला बर्थडे सेलिब्रेट करायचं आहे, त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करायसाठी आपण ते भेटलेलो आहोत. तसं तर कमलाकर तरी माझा काही संबंध नव्हता, फक्त शाळेमध्ये कबड्डी जेव्हा खेळायचो आम्ही तेव्हा कमलाकर माझा तसा संबंध आला होता. आणि कबड्डी खेळताना फक्त एकच गोष्ट होती की तो एकदम स्ट्रॉंग होता आणि त्या टायमाला आम्ही सगळे एकदम नेचर बेचर होतो असं म्हणायला लागेल. तो खूपच म्हणजे पॉवरफुल माणूस होता कबड्डी खेळताना. त्याला पकडणं म्हणजे अशक्य होतं, पण त्याला एकदम मी त्याला टॅकल केली होती, म्हणजे त्याला पकडलं होतं कबड्डी. तेव्हा त्याने मला ॲप्रिशिएट केलं होतं. तो दिवस मला अजून पण आठवतो. आणि त्याच्याशी ऑटो कॅड करायचं त्याच्यामुळे 1-2 वेळा त्याच्याशी माझं म्हणजे बोलणं झालं होतं, पायपिंगचं काम करायचं होतं. तेव्हा म्हणाला होता की पुढे मागे आपण रिटायरमेंट नंतर पायपिंगचं वगैरे काम जरी घेतलं तर मी तुला डिझाईन किंवा सपोर्ट करेन. त्याच्यानंतर तो जायच्या आधी महिन्याभर आधी त्याने अचानक मला फोन केला, कधीच फोन नाही करायचा. आणि मला म्हणाले की तू बर्थडे सेलिब्रेट केला तुझा 50वा, मला बरं वाटलं तर मी संदीपच्या मागे लागलोय, माझा पण बर्थडे सेलिब्रेट कर, काय ते ठरवा आणि बर्थडे सेलिब्रेशनचं काय ते बघून टाका. आणि अचानक संदीपचा फोन आला, असं कमलाकर गेला. मला खूप वाईट वाटलं, कारण की काही दिवसापूर्वीच त्यांनी त्याची इच्छा बोलून दाखवली की आपला बर्थडे सेलिब्रेट करायचा वगैरे. आज त्याच कारणासाठी आपण इकडे जमलेलो. तर कमलाकरच्या आत्म्यात देव शांती देव आणि त्याची इच्छा आम्ही पूर्ण केली आहे. तो जिथे कुठे असेल त्यांनी बघावं की त्याची इच्छा आम्ही सगळ्यांनी पूर्ण केली आहे. ईश्वर त्याच्या आत्म्यात शांती द्यावी. धन्यवाद. गोसावीला मी नेहमी 50व्या वर्षी सगळ्यांना असायचं ना आमंत्रण द्यायचं, तो काय कधी त्याने लक्ष नाही दिलं. त्याला पण वाटलं की अरे आपल्याला 50व्या वाढदिवसाचं त्याचं 50 होऊन गेला होता, तर तो म्हणाला की मी पण पार्टी दे शेल्टरमध्ये सगळ्यांना. आणि मग तो कंटिन्यूस तेव्हा फोन करायला लागला की मी पार्टी देणार आहे, ह्याला बोलू त्याला बोलू असं सर्व. पण ते करता करता त्याचा वाढदिवस नोव्हेंबरला होता आणि तो 8 ऑक्टोबरला गेला. एक 1.25 महिना आधी अचानक. तेव्हा आपण ठरवलं की त्या वर्षी तर करता येणार नव्हतं कारण ते लगेच होतं. पण ठरवलं की पुढच्या वर्षी करू असं हे केलं. पण माझ्या डोळ्याचं ऑपरेशन होतं म्हणून राहायला गेल्या वर्षी. काल त्याचा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने आज आपण सर्व त्याची इच्छा पूर्ण करतो. आपला वर्गमित्र कमलाकर सुदाम गोसावी याचं गेल्या वर्षी जे अचानक आकस्मिकपणे जे निधन झालं ते आम्हा सर्व मित्रांना एकदम धक्का देऊन गेलं. अगदी अशक्य वाटणारी किंवा आम्हाला न पटण्यासारखी गोष्ट होती. पण त्याने त्याच्या जाण्याआधी काही त्याची इच्छा बोलून दाखवली होती आमच्या वर्गमित्रांसमोर. आज ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आत्म्यात शांती मिळावी करण्यासाठी आम्ही आज सगळे इथे एकत्र आलो. आम्ही आमच्या पद्धतीने त्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्याचा हा आमचा प्रयत्न हीच त्याच्यासाठी एक श्रद्धांजली असेल आमच्या वर्गमित्र कमलाकर फार आकस्मिकरित्या निधन पावला. तर आज आपण त्याच्या आठवणीत एकत्र आलो. एक फार चांगली गोष्ट सगळ्यांनी केलेली आहे. संदीपचे मनापासून आभार. मी कमलाकरला माझ्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. कमलाकर सुदाम गोसावी आपला टँक पासून आमचा खास मित्र. सडनली एका दिवशी जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा त्याचं निधन झालं, एवढं शॉकिंग. 1 आठवडा आधी फक्त त्यांनी मला सांगितलं होतं, दादा आपल्याला माझा जो वाढदिवस आहे 50वा नाही झाला पण पुढचे जो वाढदिवस एकदम व्यवस्थित करायचा आहे. संदीप बरोबर बोललोय, अविनाश बरोबर बोललोय, तुझ्याबरोबर बोलतोय, पण आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं. आणि ऐन वेळी आठवडा नाही झाला 10व्या दिवशी जेव्हा मी झालो, मी कामावर होतो आणि हे मला माहीत पडलं, सण झालो. एवढा खेळकर आणि खेळाडू व्यक्ती मित्र आपण गमावला. 8 ऑक्टोबर रोजी ही गोष्ट झाली. आपण सर्वांनी मिळून आज संदीपच्या कृपेने आज आपण एकत्र आलो आणि हे सेलिब्रेशन म्हणण्यापेक्षा त्याची आठवण आपण काढली. सगळे एकत्र आलो. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच इच्छा सर्वांच्या होती.
1, 2, 3. Recording is on. येस Recording is on. मम्मा म्हणा येस 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 मम्मा म्हणू नका मम्मा म्हणा मम्मा Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Kamlakar. Happy birthday to you. वा मला वाटतं हे फर्स्ट पहिलं एक उदाहरण असेल ही सुरुवात असेल सुरुवात नाही म्हणायचं उदाहरण आहे नाही सुरुवातच आहे सुरुवात हा शब्द चुकीचा आहे नाही, नाही, सुरुवात Best example. Best example. पण नेमकं जेव्हा संदीपला भरवतो हे संदीपला भरवतो. नेक्स्ट त्यांनी सांगावं म्हणजे अविनाश नाही, सांगून येणार नाही. माझी पण तयारी असायला पाहिजे वा 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 माझ्यासाठी पण करा वा हे पैसे देऊन द्या रे पहिले हे मिळेल. हे उदाहरण भेटलं हे उदाहरण भेटलं आता पैसे देऊन द्या सगळ्या गोष्टीची हे उदाहरण बड्डे करू ठीक आहे नाही, छान आहे. ठीक आहे. वा छान 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 काय दोन दिवसांनी कोणाचा बर्थडे म्हणजे 2 दिवसांनी वाढता येणार फिरव, फिरव. फिरव, कॅमेरा फिरव. हे टाक रे. हे मया ह्याचा कॅमेरा दे. बरोबर आहे हो एकदम इकडे इकडे थँक्यू छान छान आहे ते. ये. ऍक्च्युली हे उतरण्यासाठी मस्त आहे. तुला घे तुला घे बस उतरण्यासाठी आवश्यक आहे. घे, घे. नाही, नाही. छान आहे ते. मस्त. हे आहे. हे वरचा जो भाग आहे तो बेस्ट. अरे,